ठाकरेंच्या शिवसेनेचे जे प्रवक्ते आहेत त्यांनी या जैन मुनींवरती टीकास्त्र तर डागलेलं आहे, मात्र जैन मुनींचा एक व्हिडिओ देखील त्यांनी पोस्ट केलाय, ज्यामध्ये हे जैन मुनी ठाकरेंच्या शिवसेनेवरती टीका करत असताना दिसतात। लालबाग परळ परिसरामध्ये ठाकरेंची सत्ता आहे, शिवसैनिक मतांसाठी जैन मतदारांना मारहाण करतात, असा एक आरोप देखील जैन मुनी यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून केलाय असं दिसून येत आहे। तर जैन मुनींनी केलेले आरोप फेटाळत ठाकरेंच्या शिवसेनेकडून भाजपवरती देखील निशाणा साधण्यात आलाय। आज तुम्हारे बिल्डिंग के अंदर कोई प्रॉब्लम आता है तो यहाँ का अब इस मुर्गी के चक्कर में एक भी आपको यहाँ पूरा परेल जो है ना, ये पूरा उद्धव ठाकरे का राज है। इधर आमदार उसका, खासदार उसका, नगर सेवक उसके, और थापड़ मार मार के तुमको बोलेंगे वोट दो, इस लालबाग में रहना होता। इसी इसलिए क्या करो, मोदी ने कहा था बटोंगे तो कटोंगे, तो मैं जेलों को कहता हूं तू बटोंगे तो तुम पीटोंगे। इसलिए सबसे पहले हमारी वोट बैंक मजबूत करो। ही जी माणसं आहेत ना, हे वातावरण दूषित करण्याचं काम करतात। अनेक आमचे मित्र राजस्थानचे, गुजरातचे जे आहेत ते एवढी चांगली मराठी बोलतात की आपल्यालाही कौतुक वाटावं असं वाटते। आणि मुंबईतली ही जी लोक कधीच त्याच्यातले द्वेष ठेवणार नाही, आणि म्हणून कुठच्याही प्रकारे जोर जबरदस्तीने अशा समाजाला आजपर्यंत कधी वाटलं नाही, मग आता का वाटायला लागला? आणि म्हणून हा संभ्रम निर्माण करून समाजामध्ये तीड निर्माण करण्याचा प्रयत्न ही मंडळी करतात। सगळ्यात आधी तर ते मुनी आहेत का, हा मोठा प्रश्न आहे। म्हणून मी म्हणालो की तथाकथित मुनी अशा प्रकारचे वक्तव्य करत आहेत, आणि त्यांना जर राजकीय भाष्यच करायचं आहे ना, तर त्यांनी त्यांचा चोला काढावा आणि राजकारणात भारतीय जनता पार्टीचा चोला घालून त्यांनी अशा प्रकारचे भाष्य करावे। त्याच्यानंतर त्यांना काय उत्तर द्यायचं ते देऊ। आता एक धार्मिक गुरु म्हणून त्यांनी असं भाष्य करणं हे लज्जास्पद आहे, आणि त्यांचा समाजच त्यांना उत्तर देईल, आम्ही त्याला उत्तर द्यायचं आवश्यकता नाही। तर दादरमधल्या कबूतरखान्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा हे नवीन राजकीय नाट्य सुरू झालेलं आहे, आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। हे नेमके कुठपर्यंत जातील हे देखील बघणं महत्त्वाचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।